नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. चंद्राबाबू नायडू यांना तेलुगू देसम पक्ष, नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड पक्ष आणि इतर छोट्या घटक पक्षांच्या टेकूवर मोदी पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसले. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, एस. जयशंकर, जेडीएसचे एच.डी. कुमारस्वामी, एचएमचे जितनराम मांझी, चिराग पासवान, टीडीपीचे राममोहन नायडू यांच्यासह 30 नेत्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्याशिवाय 6 स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री तर 36 राज्यमंत्री अशा एकूण 72 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यात शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रीपद नाकारत केवळ एका राज्यमंत्रीपदावर बोलवण करण्यात आली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1952, 1957 आणि 1962 अशा 3 निवडणुकांमध्ये बहुमत गाठून सलग 3दा पंतप्रधान पद भूषवले होते. त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानांची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे नेते ठरले आहेत. तिसऱ्या टर्ममध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मोदींना घटक पक्षांच्या कुंड्यावरच सरकार चालवण्याची कसरत करावी लागणार आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे लवकरच नड्डा यांच्याकडील भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा अन्य नेत्यांकडे सोपवली जातील हे स्पष्ट झाले आहे. या सोहळ्याला श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझू आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह हिंदुस्थानच्या शेजारील आणि हिंदी महासागर क्षेत्रातील नेते शपथविधी समारंभाला उपस्थित होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, अभिनेता शाहरुख खान, रजनीकांत, अक्षय कुमार, अनिल कपूर, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अंबानी यांनी देखील हजेरी लावली होती. मुहूर्तानुसार 7:15 शपथविधीला सुरुवात झाली. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 6 चेहऱ्यांची वर्णी लागली आहे. नितीन गडकरी, पीयूष गोयल यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा संधी मिळाली. रामदास आठवले पुन्हा राज्यमंत्री झाले आहेत. प्रथमच निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. रक्षा खडसे हा केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील एक महिला चेहरा म्हणून समोर असणार आहे. तर मिंदे गटाचे प्रताप जाधव यांची राज्यमंत्रीपदावर बोलवण करण्यात आली आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी दिल्ली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.